म्हणजे जेव्हा बरेचसे विद्यार्थी एमपीएससी फील्ड मधले ते तिथून सोडतात, तिथनं मी स्टार्ट केलं. वयाच्या जवळपास 33व्या वर्षी मी एमपीएससीचा अभ्यास स्टार्ट केला. तेव्हा विचार केला मी की नाही आता बस झालं, रडायचं नाही. मला एक काय म्हणते त्याला डोमेस्टिक व्हायलन्स सर्वायव्हर म्हणून मला नाही जगायचं होतं. तेव्हा मी खूप विचार केला की नाही असं नाही जगायचं आपल्याला. फिजिकली म्हटल्यापेक्षा त्या व्यक्तीने मला मेंटली इतकं हरॅश केलं की ते मी म्हणजे जे वर्ष आयुष्य त्यांच्यासोबत जे जगली मी ते मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे कदाचित काय मी परतही नसती आली. म्हणजे मी कुठलीच गोष्ट मी घरच्यांना नाही सांगितली. त्याचा जो काही त्रास होता मी मुक्काटाने सहन करत गेली. ती माझी खूप मोठी चूक होती. त्याच्यासोबत असताना मी इतकं जास्त इन्सिक्युअर फील करत होती. मी माझ्या बेडरूममध्ये रात्रभर दार लावून बसलेली होती, पूर्ण रात्रभर पॅकिंग करत होते. तर त्या व्यक्तीने मला त्याची बॅग सुद्धा नाही घेऊ दिली. म्हणून मग मी हा STIचा रिझल्ट लागला, मी 2-4 जणांकडून क्लिअर केलं. पुन्हा आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आली. म्हटलं सर हे नक्की आहे ना, झालं ना, म्हणजे मी घरी सांगू शकते का. तर मग इथे त्या दिवशी माझा सत्कार वगैरे झाला. तो सत्कार स्वीकारला मी आणि त्याच्यानंतर घरी जाऊन आईला फोनवरून नाही सांगितलं, डायरेक्ट जाऊन मग आईला सांगितलं की हो आई झालं. तर आईची पहिली प्रतिक्रिया होती की ती 5-10 मिनिट माझ्या गळ्यात पडून रडायलाच लागली. तिला सुचत नव्हतं की झालं बात आहे त्याचं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येतोय ज्याचं नाव आहे कथा संघर्षाची. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये कुठला ना कुठला संघर्ष हा असतोच. कौटुंबिक संघर्ष, आर्थिक परिस्थितीशी संघर्ष, नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी असलेला संघर्ष, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी असलेला संघर्ष किंवा स्वतःच्या मनस्थितीशी असलेला संघर्ष हा असतोच. परंतु काही विद्यार्थी या संघर्षाला खचून जाऊन गिव्हअप करण्याचा प्रयत्न करतात. मला कसं होणार, मी कसं मॅनेज करणार, या गोष्टीचं टेन्शन घेऊन ते ह्या सर्व गोष्टींना क्विट करतात आणि कुठेतरी स्वतःच्या स्वप्नांची तडजोड करतात. मात्र अशा बिकट परिस्थितीमध्येही काही विद्यार्थी, काही व्यक्ती असे असतात जे या संघर्षावर मात करून यशाला गवसणी घालतात. ज्यांच्या आयुष्यामध्ये संघर्षाची परिसीमा गाठली असते तरी देखील ते ठामपणे उभे राहतात आणि स्वतःला यशस्वी सिद्ध करतात. मग अशा या व्यक्तींपासून आपण काहीतरी प्रोत्साहन घेऊन त्यांनी कशा पद्धतीने मात केली, त्यांचा ओव्हरऑल ॲटिट्यूड कसा होता, ह्या सर्वांसोबत त्यांचा संघर्ष आणि त्या संघर्षावर त्यांनी केलेली मात ही कशा प्रकारची होती हे ऐकून, हे समजून आपण स्वतःला प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि यासाठीच आपण हा एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येतोय कथा संघर्षाची. तर आजच्या या सेशनमध्ये आपण इन्व्हाइट केलेला आहे कुमारी अर्चना लक्ष्मणराव कोकाटे मॅम यांना, ज्यांची नुकताच राज्य कर निरीक्षक म्हणजेच सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड झालेली आहे. तर नमस्कार मॅम. सर्वप्रथम मी तुमचं विदर्भ आयस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते आणि तुम्ही आमचा मान ठेवून या आमच्या सेशनमध्ये आलात याबद्दल मी तुमचे आभार मानते. मी विदर्भ आयस अकॅडमीची पण खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला बोलावलं. धन्यवाद. ओके, तर मॅम तुम्ही सुरुवातीला आमच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल, कसा सुरू झाला तुमचा हा एकंदरीत प्रवास, तुमचं लहानपण, शिक्षण याबद्दल काय सांगा. लहानपण म्हणायचं झालं तर मी म्हणजे अवघ्या 3 वर्षाची असतानाच माझे बाबा म्हणजे आम्हाला सोडून गेले. आम्ही तिघे भावंड होतो. तर माझ्या आईने अत्यंत म्हणजे वाईट परिस्थितीतून आम्हाला तिघही भावंडांना अगदी व्यवस्थित शिक्षण दिलं आणि माझी ताई तर वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ZP टीचर म्हणून लागली आहे. दादा पण म्हणजे MSCB मध्ये आहे. पण माझं असं सुरुवातीला काही होतच नाही, गोल असं माझं ठरलं नव्हतं. लहान होते त्याच्यामुळे असावं की कधी मी तसा विचारच नाही केला की आपण परमनंट जॉबवर असलो पाहिजे म्हणून. म्हणजे माझं कसं म्हणजे प्रायमरी शिक्षण ते पण मोर्शीलाच झालं, ग्रॅज्युएशन पण मोर्शीला झालं आणि PG साठी मी अमरावतीला आले. PG मी MSc बॉटनी युनिव्हर्सिटीमधून केलं आणि माझं B.Ed जे आहे ते मी चांदूर बाजारवरून केलं. तर असं वाटलं आपल्याला की आपण म्हणजे वेल एज्युकेटेड आहे, आपल्याला लागेल तेवढा पैसा म्हणजे आपण स्वतःपुरता आपण कमावू शकतो. तर त्याच्यामुळे मी कधी असा विचारच नाही केला की आपण गव्हर्नमेंट जॉब केला पाहिजे. पण समोर आयुष्यात अशा काही गोष्टी घडून गेल्या की मग तेव्हा वाटलं मला की नाही, पैसा म्हणजे खूप काही आहे. आपण सागर सर नेहमी म्हणतात की माणूस कोणतेही सोंग करू शकतो पण पैशाचं सोंग करू नाही शकत. पैसा हा असलाच पाहिजे. तर म्हणून काही गोष्टी अशा घडत गेल्या की नंतर मग म्हणजे जेव्हा बरेचसे विद्यार्थी MPSC फील्ड मधले ते तिथून सोडतात, तिथनं मी स्टार्ट केलं. वयाच्या जवळपास 33व्या वर्षी मी MPSCचा अभ्यास स्टार्ट केला. तर असं माझं समजा एज्युकेशनची. पण मॅम एक्झॅक्ट मग तुम्ही आधी कुठला जॉब केला किंवा शिक्षण झालं तुमचं, ग्रॅज्युएशन झालं, मग त्यानंतर नेमकं काय प्रवास राहिला तुमचा? मी MSc B.Ed झाल्यानंतर आमच्या इथे श्री R.R. लाहोटी सायन्स कॉलेज आहे. तर तिथे मी क्लॉकर बेसिसवर म्हणजे 1 वर्ष
तिथे जॉब केला आणि त्याच्यानंतर मग 2012 मध्ये माझं लग्न झालं. अच्छा. त्याच्यानंतर मग लग्न झाल्यावर पण हैदराबादला मी जेव्हा होते तर तेव्हा पण मी तिथल्या शाळेवर करायचे. अच्छा, म्हणजे तुमचा टीचर हा पहिला जॉब होता असं आपण म्हणू शकतो. अच्छा, मग त्यानंतर तुम्ही टीचर म्हणूनच कंटिन्यू केलं का? नाही, टीचर म्हणून कंटिन्यू नाही केलं. मग म्हणजे अशा काही परिस्थिती आल्या माझ्या आयुष्यात की तेव्हा मला माहेरी परत यावं लागलं. तर म्हणजे जवळपास मी सासरहून परत आल्यानंतर माझे जवळपास 2.5 ते 3 वर्ष माझे नुसतं रडण्यात गेले. मी घराच्या बाहेर पाय सुद्धा नाही ठेवला. तर आमच्या घराशेजारी एक दादा आहे, तर त्यांना माहित होतं की मी अभ्यासात बऱ्यापैकी आहे पहिलेपासून म्हणून. तर ते दादा मला नेहमी म्हणायचे की किती दिवस रडत बसायचं. मग मलाही कुठेतरी वाटलं की नाही, आता हे चुकीचं आहे, कारण की माझी एक 9 वर्षाची मुलगी आहे. ती पण म्हणजे देवाच्या कृपेने ती पण अत्यंत शार्प आहे. तर मला तिला पाहून नेहमी वाटायचं की आपण हिच्या आयुष्यात आपण काय देऊ शकू. तर मग तेव्हा विचार केला मी की नाही, आता बस झालं, रडायचं नाही. मला एक काय म्हणते त्याला डोमेस्टिक व्हायलन्स सर्वायव्हर म्हणून मला नाही जगायचं होतं. तेव्हा मी खूप विचार केला की नाही, असं नाही जगायचं आपल्याला. तर मग त्या दादांनी जसं मला सांगितलं की कुठेतरी काहीतरी कर, कारण की ते स्वतः एका ठिकाणी क्लास म्हणजे करत होते. तर आमच्या तिथे मोर्शीला जीवन देशमुख सर म्हणून आहे, तर ते बेसिक क्लास घ्यायचे MPSCचे. तर मग मी तिथे गेलं, कारण की घरी बसून काहीच माहित नाही होत ना. तर मॅम, तरी एकंदरीत तुम्ही असं आम्हाला थोडंफार सांगू शकता की नेमकं म्हणजे असा काय त्रास होता जे तुम्ही सध्या म्हणाला की डोमेस्टिक व्हायलन्स सर्वायवल म्हणून तुम्हाला नाही जगायचं आहे? तर म्हणजे माझं लग्न माझ्या आईने अगदी म्हणजे उच्च शिक्षित व्यक्तीशी करून दिलं. ते सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. आता सध्याच त्यांना लाखाच्या वर पेमेंट असेल, पण त्यांचा सायकिक प्रॉब्लेम म्हटलं असं तरी चालेल. म्हणजे फिजिकली म्हटल्यापेक्षा त्या व्यक्तीने मला मेंटली इतकं हरॅश केलं की ते म्हणजे जे वर्ष आयुष्य त्यांच्यासोबत जे जगली मी, ते मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे एकंदरीत मॅम तुमचं जे लग्नानंतरचं जीवन होतं तर ते स्ट्रगल होतं त्यामध्ये. ते स्ट्रगल म्हणजे मॅडम तुम्हाला सांगायचं झालं तर मी म्हणजे दुसऱ्या वर्षी मी समजा कन्सिव्ह केलं. तर जेव्हा मी रेग्युलर चेकअपसाठी जायचे तर मी माझ्या मिस्टरांना म्हणायचे की तुम्ही आज हाफ डे टाका. तर ते मला असं म्हणायचं, उत्तर त्यांचं हे राहायचं की तू जर जॉबवर असेल तर मी हाफ डेने मी फुल डे टाकून यायचं, म्हणजे आलो असतो तुझ्यासोबत. तर ते बस मला हॉस्पिटलच्या समोर ड्रॉप करून द्यायचे. नंतर माझं जे रुटीन चेकअप वगैरे जे काही राहायचं ते मी एकटीच करायची. इव्हन मला कित्येकदा डॉक्टरांनी पण म्हटलं की आपके हस्बंड का आहे. तर मी त्यांना असेच उडवाउडवीचे उत्तर द्यायचे. त्यांचाही कदाचित आलं असेल लक्षात की काही प्रॉब्लेम असू शकतो, असं सर्व काही राहिलं. म्हणजे मॅम आपण असं म्हणू शकतो का की केवळ जॉब नव्हता किंवा तुम्ही एक गृहिणी आहे म्हणून हे सर्व तुम्हाला? ऍक्च्युली त्यांचा ना थोडा तो सायकिकच प्रॉब्लेम म्हटलं तरी चालेल. त्यांचं असं म्हणणं होतं की जर तू जॉब नाही घेत तर तू प्रत्येक वर्षाला 1 ना 1 डिग्री कमावलीच पाहिजे. अच्छा. म्हणजे अभ्यासासाठी फोर्स, जॉबसाठी फोर्स, आणि ते भांडण केव्हा कोणतं उकरून काढतील ते कधीच नाही. रात्रीचे 2 वाजले असो 3 वाजले असो ती व्यक्ती केव्हाही भांडण करू शकत होती. इव्हन आता आपलं जे फर्स्ट चाइल्ड असते ते आपल्यासाठी किती प्रिशियस असते सर्वांना माहित आहे. तर जेव्हा मी म्हणजे प्रेग्नंट होते तेव्हाच मी तिच्यासाठी सॉफ्ट टॉयज घेऊन ठेवले होते. तर एक दिवस मी झोपेतून उठले आणि जिथे त्यांचा कम्प्युटर वगैरे ठेवलेला होता त्या रूम मध्ये जाऊन पाहिले तर पूर्ण त्या सॉफ्ट टॉयज मधले जे फर्स असतात ना ते सगळे पूर्ण रूम मध्ये पडलेले होते. ते पूर्ण त्या व्यक्तीने फाडून फेकले होते. आणि असंच एक दिवसाची गोष्ट आहे, मी जे माझे BSc चे बुक्स होते, MSc चे सगळे बुक्स होते ते सर्व नेले होते की आपल्याला काहीतरी कामात पडेल. आणि तिकडे गेल्याबरोबर मी एक CET पण क्लिअर केली होती. 1 वर्षातच मी ते क्लिअर केली होती. तर म्हटलं हे बुक्स आपल्या कामात पडतील. आणि त्यांनी पण मला हेल्प केली होती तेव्हा ते बुक्स घेऊन जायसाठी. म्हणजे अर्धा वर्ष 6 महिने वगैरे ती व्यक्ती अगदी व्यवस्थित होती माझ्यासोबत. म्हणजे असं वाटायचं मला की या जगातली सगळ्यात नशीबवान व्यक्ती मीच आहे की काय. पण मग ते त्यांचा विक्षिप्तपणा वाढत गेला आणि जसे ते सॉफ्ट टॉयज त्यांनी फाडून टाकले होते. एक दिवस असंच बघितलं मी तर पूर्ण ते बुक्स पूर्ण रूम भर त्याचे कात्रीने कापून ठेवले होते ते. आणि मला म्हटलं की हे सगळे पुस्तक म्हणे आता तुझे पोत्यात भर आणि हे मोर्शीला घेऊन जा म्हणे. अच्छा. म्हणजे एकीकडे ते म्हणायचे की तुम्ही शिकल्या पाहिजेत, जॉब करायला पाहिजे, आणि एकीकडे त्यांची वागणूक अशा प्रकारची होती. मग ह्या सर्वमधून मॅम तुम्ही कसं समोरी गेल्या? समोरी म्हणजे मॅडम आता जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की मला बाबा नव्हते. आणि माझं लग्न झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी माझ्या दादाचं लग्न झालं. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कसं असते, कदाचित तीच गोष्ट माझ्यात पण भिनली गेलेली असली पाहिजे. तर मला असं वाटायचं की नाही, ज्या व्यक्तीसोबत आपण राहतो आहे त्याच्या गोष्टी घरी नको सांगायला, मग त्याचा रिस्पेक्ट कमी होईल आपल्या माहेरी. आणि आपलं जरा जास्तीच असते, पण सेल्फ रिस्पेक्ट शिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला आपण फार महत्व नाही दिलं पाहिजे हे मला खूप वेळानं समजलं. हा जर MPSCचा अभ्यास मी पहिले केला असता ना तर मी त्या व्यक्तीचं इतका जो तो ना छळ होता मी तो कधीच सहन नसता गेला.
तेच तर म्हणतात ना, एमपीएससी आपल्याला जरी नोकरीवर नाही लागलो पण माणूस म्हणून कसं जगायला पाहिजे ते एमपीएससी केल्यावर मात्र खरंच कळते. हो हो बरोबर आहे. पण मग त्यानंतर मॅम तुमची काय स्टेप्स होत्या, म्हणजे मग तुम्ही नंतर काय स्टेप्स? म्हणजे मॅडम मी म्हणजे कदाचित काय माहिती मी परतही नसते आली. म्हणजे मी कुठलीच गोष्ट मी घरच्यांना नाही सांगितली. त्याचा जो काही त्रास होता मी मुक्काटाने सहन करत गेली. ती म्हणजे खूप मोठी चूक होती. पण मी असं ठरवलं की मी डिलिव्हरी तिकडे हैदराबादलाच करेन म्हणून. तर माझी आई आली. तर माझ्या आई जशी आली तर तिथे माझ्या आईने 2-4 दिवसातच हेरलं की ह्यांच्यामध्ये काहीतरी गोष्टी चांगल्या नाही आहेत. तर ती व्यक्ती माझ्या आईला कळणार नाही म्हणजे कळायला नको म्हणून ती माझ्याशी इंग्लिशमध्ये भांडायची. हो का? भांडण हे इंग्लिशमध्ये असो की कुठल्याही भाषेत असो, भांडण हे भांडण असते. बोलण्याची आपली इंटेन्सिटी वगैरे ते लक्षात येते ना. आता आपणली काही मातृभाषा इंग्लिश नाहीये ना. तर मी मग त्यांना म्हटलं की म्हटलं आता एवढं मी समोर काही इंग्लिशमध्ये तुमच्याशी म्हणजे कन्व्हर्सेशन नाही करू शकत, आपण बाहेर जाऊया. तर माझी डिलिव्हरीची डेट होती 19 मार्च. आणि ही व्यक्ती मला 16 मार्चला सोबत घेऊन गेली. जसं मी सांगितलं तुम्हाला की घरी आईसमोर भांडत होते ते 16 मार्चला ते मला बाहेर घेऊन गेले जिथे की कपल्स येत असतात भेटायसाठी तिथे हैदराबादला. तर तिथे नेऊन ही व्यक्ती माझ्याशी जवळपास 1.5 ते 2 तास भांडली. मी कधीच काही शब्द नाही काढायची. मी म्हणजे मुक्काट्याने फक्त रडत राहायची खाली मान घालून. त्या व्यक्तीचा राग शांत झाला, भांडून घेतलं भडाभडा आणि मग घरी आलो आम्ही. 19 तारखेची डेट होती माझी. पण मला लेबर पेन काहीच नाही झाले. त्याच्याने डॉक्टरांनी म्हटले की आपण 1 दिवस अजून वेट करूयात. तर 20 मार्चची माझी मुलगी आहे, 20 मार्च 2014ची. तर ह्या व्यक्तीचं असं सुरू राहिलं. म्हणजे छोटं बाळ आहे, काहीच नाही. म्हणजे रात्रीचे 2 असो 1:30 असो केव्हाही भांडायचे ते. मग उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या तर मग मी माहेरी परत आले. तर एक दिवस असाच फोन आला, तू डिवोर्सचे डॉक्युमेंट्स तयार ठेव म्हणे. मी माहेरी असताना. आता मी माझ्या माहेरी, ते तिकडे त्यांच्या जॉबच्या ठिकाणी, भांडणाचा प्रश्नच नाही. म्हणजे याच्यातून आपल्याला त्यांचा विक्षिप्तपणा कळतो ना. काहीच भांडण नसताना फक्त सरळ फोन करून म्हटलं की तू डिवोर्सचे पेपर तयार ठेव. तर मी एवढी म्हणजे मला कळलंच नाही की मी फक्त रडत होती. तर मला धक्का बसला होता या गोष्टी. म्हणजे मी एवढ्या याच्यात आपण एवढं ऐकतो या माणसाचं ते म्हणजे काय करायचं. मला तेव्हा मुलगी पण होती. तेव्हा माझी मुलगी बहुतेक कसं वाटतं की 1.5-2 महिन्याची असेल. बरोबर आहे, 2-2.25 महिन्याची असेल ती. कारण की 2 महिन्याची असेल तर आम्ही तिकडे हैदराबादलाच होतो. तर मग तिकडं आले तर मग आता आईला पण नाही सांगू शकत. तर मी आईला काही कुठलं तरी खोटं कारण सांगितलं. म्हटलं कुठल्या तरी डॉक्युमेंट्सवर माझी साईन पाहिजे आहे. तर म्हणून मग आपल्याला जायचं आहे. तर माझी आई एवढी साधी आहे बिचारी, ती प्रत्येक वेळी मी जिथे जिथे म्हटलं ना ती यायची माझ्यासोबत. मग ती आली माझ्यासोबत. तर तिथे तो माणूस खूप खूप भांडला. तर मग शेवटी मग मी आईला म्हटलं तू जा म्हटलं आता, म्हणजे ते भांडण ते पुन्हा घराच्या बाहेर जाऊन कुठेतरी, कुणाला माहीत नको पडायला म्हणून. म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीने मला घराच्या बाहेर जा म्हटलं तर तेव्हा आपला नवरा त्याच्यासोबत असताना मी इतकं जास्त इन्सिक्युअर फील करत होती. मी माझ्या बेडरूममध्ये रात्रभर दार लावून बसलेली होती, पूर्ण रात्रभर पॅकिंग करत होते. तर त्या व्यक्तीने मला त्याची बॅग सुद्धा नाही घेऊ दिली. तर माझ्या घराच्या बाजूला त्या ताई होत्या, त्यांना मी रिक्वेस्ट केली, म्हटलं मला बॅग आणून द्या. ठीक आहे मॅम, सांभाळा स्वतःला, तुम्ही पाणी. तर त्यांनी बॅग आणून दिली. तर त्या बॅगमध्ये मी माझं सामान पॅक केलं. आणि मग तेव्हा माझा नाईलाज झाला की आता आई माझ्याच्यानं नाही होत आहे. तर मग माझा दादा मला घ्यायसाठी आला. तर हा माणूस पूर्ण दिवसभर गायब होता. तर असं सगळं झालं. त्याच्यानंतरही मॅडम म्हणजे मग मीटिंग वगैरे हे ते झालं, पण ती व्यक्ती समजायलाच तयार नाही. मग सगळं झालं. त्याच्यानंतर मी पुन्हा गेले की एक वेळा आपण ट्राय घेऊन बघायला पाहिजे की काहीतरी सुधारली असेल. म्हणजे तेव्हा माझ्या मुलीला शाळेत घालायचं होतं. तर शाळेत घालायच्या पहिले म्हटलं एक वेळा आपण बघूयात काय आहे. तर काहीच फरक नाही त्या माणसात. माझ्या मुलीशी व्यवस्थित बोलणं नाही ना माझ्याशी व्यवस्थित बोलणं नाही. अच्छा, म्हणजे मुलींबद्दलही त्यांचं कुणाचबद्दल नाही. ती व्यक्ती अगदी भावना शून्य आहे. त्याला कुणाशीच काहीच देणं घेणं नाही. त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की माझा पैसा आणि माझा वेळ माझा आहे. मग अशा व्यक्तीने लग्नच नाही करायला पाहिजे आणि दुसऱ्याला फसवायचं पण नाही. पण ते म्हणतात ना काहीतरी म्हणजे चांगलं व्हायसाठी काहीतरी घडते. तर मग काही तिकडं मग जेव्हा मी आली तर 2.5-3 वर्ष घराच्या बाहेरच नाही गेली, जसं त्या माझ्या दादांनी सांगितलं. अच्छा, म्हणजे माहेरी आल्या मग तिथून माहेरी आली. आणि माहेरी आल्यानंतर 3 वर्षानंतर मी माझा म्हणजे जवळपास माझ्या अभ्यासामध्ये 8 ते 8.5 वर्षाची गॅप होती. त्याच्यानंतर मग मी MPSCचा अभ्यास स्टार्ट केला. मग माहेरी आल्यानंतर मॅम काय प्रतिक्रिया होती? म्हणजे तुम्हाला एक बाळ आहे, मुलगी आहे तुमची, मग तुम्ही हे सर्व करून माहेरी परत आले, मग त्यानंतर तुमची काय कंडिशन होती? किंवा कंडिशन म्हणजे मॅडम आपल्या समाजात असं आहे ना की मुलीची चुकी असो की नसो
प्रत्येक वेळा असं वाटतं की आपलाच काहीतरी चूक दोष मुलीला दिला. तर म्हणजे समाजात मला बाकीच्यांचं काही माहित नाही, पण माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. स्पेशली माझी आई आणि माझी ताई खूप जास्ती सपोर्टिव्ह आहे. पण हे सगळं असताना पण म्हणजे मला असं वाटायचं की आपण समोर कसं जायचं, बाहेर कसं जायचं. तर मी लिटरली घराच्या बाहेर पायाच नाही टाकायचे. पण जेव्हापासून मग मी MPSCचे क्लासेस लावले होते तिथे काही दिवस, मग लगेचच कोरोना आला तर मग ते क्लासेस पण बंद झाले. आणि मग असंच एक दिवस, तेव्हा तर माझ्याजवळ स्मार्टफोन पण नव्हता. अच्छा, म्हणजे हे सर्व परिस्थितीशी जेव्हा तुम्ही सामना करत होते किंवा होत्या, मग त्यानंतर तुम्ही MPSC कडे वळाले. त्याच्यानंतर मी MPSC कडे वळाले. मग तेव्हा मॅम तुमचं हे जे डिवोर्स होतं, मग तर मग कसं, आता ती व्यक्ती तिकडे, मी इकडे. मला सवय होती त्या व्यक्तीची बोलणे ऐकायची वगैरे वगैरे. तर त्यांचे मेसेज आले, फोन आले तर मी त्याला रिॲक्टच नाही करायचे. पण माझ्या घरच्यांना त्या व्यक्तीने एवढा भयानक त्रास दिला की खूप जास्ती. अच्छा, म्हणजे तुम्ही माहेरी आल्यानंतरही तुम्हाला त्रास? माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना, माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या भावाला खूप जास्ती त्रास दिला. आणि मग एक दिवस त्याचा मेसेज आला की व्हेरी सून यू अँड युअर डॉटर गोइंग टू बी डाय. बापरे. असं पाठवलं त्याने मेसेजमध्ये लिहून. म्हटलं बस झालं. जो व्यक्ती स्वतःच्या मुलीच्या मरायची वाट पाहतोय तो कुठला व्यक्ती, म्हटलं कुठला बाप, कुठला नवरा. मग तेव्हा मी ठरवलं की बस आता याच्यासोबत नाही राहायचं. आणि मग तुम्ही डिवोर्सचा निर्णय घेतला? हो, नंतर मग मी डिवोर्सचा निर्णय घेतला आणि इथे अमरावतीलाच केस फाईल केली. तर ते जे कोर्ट केसचे दिवस होते ते वाईट होते माझ्यासाठी. त्या केसचा अगोदरचा दिवस, तो केसचा दिवस आणि त्याच्यानंतरचा, हे तिन्ही दिवस असं वाटायचं की मी आजारी आहे की काय. सगळं झालं. जवळपास 3-1 वर्ष झाले मला डिवोर्स पण. मॅम, जेव्हा घटस्फोटाचा निर्णय घेणं हे आजही आपल्या समाजामध्ये किंवा महिलांसाठी खूप मोठी गोष्ट असते, आणि त्यात तुम्हाला एक मुलगी होती. मग असा डिसिजन घेताना तुमची काय मनस्थिती होती? तुम्हाला काय वाटायचं? की मनस्थिती म्हणजे मॅडम, ज्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्या मुलीशीच काही देणं घेणं नाही, जो असा म्हणतो की तू आणि तुझी मुलगी लवकर मरणार आहे, मग त्याच्याशी विनाकारणच आपलं नातं जोडून राहायचं तरी कशाला? हा शुद्ध मूर्खपणा आहे. म्हणजे जो मूर्खपणा मी एवढे दिवस सहन केला, मला नाही वाटत की बाकीच्या कुठल्याही मुलीने सहन करायला पाहिजे. म्हणजे झालं तर 6 महिने आपण त्या व्यक्तीला पारखलं ना, बस झालं. त्याच्यानंतर नाही टॉलरेट करायचं. तो माझा खूप जास्ती म्हणजे खूप जास्ती मूर्खपणा आहे माझा की त्याला एवढ्या दिवस मी टॉलरेट केलं. अच्छा, मग ह्या सर्वांमध्ये तुम्हाला माहेरी सर्वांचा सपोर्ट होता? तर हो, तुमच्या आईचा, बहिणीचा? माझी आई तर माझ्या म्हणजे तिने मला 2 वेळा चालायला शिकवलं, 1 वेळा लहानपणी आणि 1 वेळा सगळं झाल्यानंतर. अगदी बरोबर. आणि मॅम, मग हे डिसिजन घेताय किंवा हे जेव्हा तुमच्या घरी सुरू होतं, तर तुमच्या मुलीचं काय रिॲक्शन किंवा तिला काय कळायचं काय यातलं? तिला तेव्हा काहीच नाही कळायचं. ती अगदीच छोटी होती, त्याच्याने तिला काहीच नाही कळायचं. आणि आता तर ती एवढी खुश आहे माझी पोस्ट निघाल्यानंतर. आता ती म्हणते आई मला पहिले माझं नाव चेंज करून दे, म्हणते मला अभिश्री अर्चना कोकाटे असं नाव लावून दे म्हणते. ती आज आईचं नाव लावायचं? हो, तिला अजिबात नाही आवडत तिच्या बाबांचं नाव लावायला. अच्छा. आणि मग मॅम, घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर मग तुम्ही कसं ह्या क्षेत्राकडे वळाल्या, किंवा म्हणजे तुमचं मग नेमकं काय होतं? बघा, मी मोर्शीला म्हणजे जे बेसिक क्लासेस होते ते जस्ट स्टार्ट केले, तर मध्येच मग कोरोना आला समजा. अच्छा, म्हणजे घटस्फोट वगैरे झाल्यानंतर मग तुम्ही झाला नव्हता तेव्हा जस्ट केस फाईल केली होती. आणि मी अक्षरशः मी अशी लपवायची की माझं लग्न झालेलं आहे बा, असं कुठला तरी प्रॉब्लेम सुरू आहे. ते राहते ना मग आपल्या क्लासमधले मुलींचे वगैरे आपल्याकडे बघण्याचे व्ह्यूज चेंज होतात. त्याच्याच्याने बस मी क्लासला जायची, अगदी क्लास लागतो का तेव्हा जायची, क्लास आटोपला, कुणाशी न बोलता परत यायची. म्हणजे ह्या परिस्थितीमध्येच मग तुम्ही MPSC कडे वळाला. तर बघा मॅम, मग तेव्हा असं तुम्हाला का वाटलं की आपण MPSC करायला पाहिजे? किंवा ऍक्च्युअली मॅडम, मी म्हणजे असं कुठलं असं ठरवून गेलेच नव्हते. तर दादांनी म्हटलं की इथे क्लासेस आहे. कसं, कारण की मी तेव्हा त्या कंडिशन मध्येच नव्हती की आपण स्वतःहून काहीतरी ठरवायचं म्हणून ना. माझ्याकडे तेवढे ऑप्शन्स होते. आता कसं आपल्याकडे स्मार्टफोन आहे, तर त्याच्यावरून बरंचसं आपण म्हणजे सर्च केलं की सर्व आपल्याला माहित होते. बस तिथे गेली, मग तीच म्हणजे एक बेसिक जो आपल्याला मार्ग असतो ना, तो मला तिथनंच कळला. मग तो कोरोनाच्याने क्लासेस बंद झाले आणि तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता, पण माझ्या ताईचा फोन एकदा मी बघत होते. तर असंच फोन बघता बघता सागर सरांचा, बहुतेक सर सायन्सचे PYQ सर एक्सप्लेन करत होते. तर सरांनी सहज बोलता बोलता म्हटलं की आमची अमरावती म्हणे. म्हटलं अमरावती म्हणजे? मग अमरावती आपली इथेही अमरावती आहे. तर मग खाली जे नंबर स्क्रोल होतात असं राहतात, तर त्याच्यावर मी ते बघितल्यानंतर मी सरांना कॉल केला. तर सर म्हटलं अमरावती म्हणजे ही आपली अमरावती का? तर हो म्हणे. म्हटलं सर मला माहितच नाही की एवढे चांगले क्लासेस आपल्या इकडे आहे म्हणून, कारण की पुण्याला जाणं माझं शक्य नव्हतं, माझी छोटी मुलगी होती त्याच्याच्याने. तर सर म्हटले हो म्हणे. तर तेव्हा सर अगदीच म्हणजे ऑफलाईन वरून ऑनलाईन वर जस्ट शिफ्ट झालेले होते सर तेव्हा. तर तेव्हा सरांची फीस जास्ती नव्हती, पण ती माझ्यासाठी खूप जास्ती होती.
तर म्हटलं आता कसं करायचं, तर आपल्याकडे ना फोन आहे, आता एवढी सारी फीज कशी द्यायची. तर फीजचं तर समजा आईकडून मी थोडे थोडे घेऊन घेतले, पण फोन कसा अरेंज करायचा. तर माझ्याकडे एक अंगठी होती जी मी म्हणजे वापरायची नाही, त्याचं काही मला एवढा हेच नव्हतं आता. तर ती मी अंगठी मोडली, त्याच्यानंतर मी फोन घेतला, स्मार्टफोन. आणि मग 2-4 जणांना विचारलं जे माझ्या ओळखीतली होती की स्पर्धा परीक्षा करतायत आणि अमरावतीला आहे. म्हटलं इथे क्लास लावू का, तर हो म्हणे चांगले आहेत म्हणे. तर मग तसे मी ऑनलाईन क्लासेस जॉईन केले होते सर. तर तरी एकंदरीत मॅम हे कोणतं वर्ष असेल मग? मी 2020च्या स्टार्टिंगला सरांचे क्लासेस, ऑनलाईन क्लासेस जॉईन केले. म्हणजे ज्या काळात सर्वीकडे कोरोना होता तेव्हा तुमची MPSC ची प्रिपरेशन सुरू झाली. मग तुम्हाला एकंदरीत माहिती वगैरे तुम्ही काढली आणि मग कोर्स जॉईन केला. अच्छा, मग तुम्ही ऑनलाईन कोर्स जॉईन केला. अच्छा, आणि मग त्यानंतर कसं? त्यानंतर म्हणजे हे याची जशी मी म्हणजे जस्ट माझी एंट्रीच झाली तेव्हा 2019ची तलाठीची एक्झाम निघाली होती. माझ्यासाठी छोटी मोठी अशी कुठलीच पोस्ट म्हणजे तुम्ही पोस्ट पाहिजे होती, हीच पाहिजे तीच पाहिजे, माझ्याकडे ऑप्शनच नव्हता. तर मी तलाठीची एक्झाम दिली, पण मला काही माहीतच नव्हतं, मी जस्ट न्यू कमर होते त्याच्यात. तर म्हणून मग मी गेले, जस्ट फॉर्म फिल केला. तर अमरावतीसाठी मला हे काही माहितच नव्हतं की असं म्हणतात की नाही बा अमरावती डिस्ट्रिक्टचे खूप जास्ती हाय लागतात. तर मी केले, पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मला 162 मार्क्स होते आणि मी अमरावती डिस्ट्रिक्ट मधून 3rd वेटिंग होती. जेव्हा की वर्धेला आणि नागपूरचा 162 की 160 वर क्लोज झाला होता कट ऑफ. तर मग तेव्हा मला कुठेतरी कॉन्फिडन्स आला की नाही एवढं जरी झालं तरी आपल्या डोक्यात जे काही होतं ते आहे साबूत, अजून आपण करू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला एक मोटिवेशन तिथून मिळालं, तेव्हापासून काहीतरी आपण करू शकतो. म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास आपल्याला निर्माण व्हायला लागला की नाही गेलं नाही, आपल्या डोक्यातलं आहे अजून काही ना काही, बस थोडस त्याला हे करायचंय आपल्याला, मग अप करायचं. आणि मग पुन्हा मग अजून जास्ती मी जोमाने अभ्यास करायला सुरू केला. आणि मग ती जे 24 मार्च 2019ला MPSC ची मी फर्स्ट अटेम्प्ट दिला, कंबाईन एक्झामचा. तर मला काहीच माहित नव्हतं की एक्झाम 1 तासाची असते, 100 क्वेश्चन्स असतात, 1 तासात द्यायचे असतात आपल्याला. तर माझे फक्त 56 क्वेश्चन्स देऊन झाले होते, लिहून झाले, बाकीचा पेपर मला बघताही नाही आला. मग पेपर देऊन आली तेव्हा म्हटलं हे तर म्हणजे कठीणच आहे, आपल्याच्याने होणार की नाही होणार. पण मग फोन असल्याच्याने नंतर मग मला कळलं की नाही हे 100 क्वेश्चन आपल्याला 1 तासात टॅकल करायचे, म्हणजे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस खूप जास्ती पाहिजे. मग तेव्हा कुठे मी टेलिग्राम असते, टेलिग्रामवर असे पेपर्स वगैरे असतात ते तेव्हा माहीत झालं. आणि पेपर सॉल्व्हिंगचा मला खूप जास्ती बेनिफिट झाला. आता मला टाइम मॅनेजमेंट हा फॅक्टर नाही आहे माझ्यासाठी. जवळपास मी महिन्यातनं 22 तरी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे, म्हणजे खूप जास्ती ते पेपर सॉल्व्ह केले, त्याच्याने मला खूप जास्ती फायदा झाला. पण मॅम हे सर्व करत असताना मग तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन केले आणि तुम्ही घरी अभ्यास करायचा का? मग कसं मॅनेज करायचं सर्व? मॅनेज म्हणजे माझ्या मुलीची तयारी सगळी मीच करायची. म्हणजे माझी जे स्वतः ती शाळेत जायची शाळेत जायची तेव्हा माझी जे स्वतःचे काम आहे ती मी करायची, आणि माझी आई माझ्या हिश्श्याचे काम करून घ्यायची. मग एक्स्ट्रा की नाही आपल्याला मुलीला वेळ भेटला पाहिजे म्हणून. मग घरी कसं माझी मुलगी, माझ्या दादाच्या मुली आणि माझी ताई टीचर असल्याच्याने तिची छोटी मुलगी ती पण आईजवळ सोडून जात असते. तर त्याच्या आमच्याकडे मिनी अंगणवाडी असल्यासारखंच आहे. आणि मला माझं सिझेरियन असल्याच्याने आणि नवऱ्याने खूप जास्त त्रास दिल्याच्याने माझ्याच्याने बसणं नाही होत कंटिन्यू. तर त्याच्याच्याने मी लायब्ररी कधी जॉईनच नाही केली. मग मी माझ्या ताईकडे जायची अभ्यासाला. माझ्या मुलीला शाळेत पोहोचून दिलं की तिकडूनच मी दिवसभर माझं जेवढं होते तेवढा अभ्यास करायची आणि संध्याकाळी तिला परत घेऊन यायची. अच्छा, म्हणजे तुम्ही ओव्हरऑल तुम्हाला ऑनलाईन क्लासेसचाच फायदा तुम्ही अभ्यास केला आणि जास्तीत जास्त तुम्ही पेपर सॉल्व्ह केला. अच्छा, मग त्यानंतर तुम्ही कम्प्लीट असं आपण म्हणू की अभ्यास करून किंवा पूर्ण तयारी करून कुठला अटेम्प्ट दिला मग मॅम? बघा मॅडम, तो पहिला अटेम्प्ट माझा असाच म्हणजे गेला. त्याच्यानंतर मग लॉकडाऊन जेव्हा बंद झालं आणि जो पहिला पेपर दिला तर त्याच्यात माझा PSI ची प्रिलिम निघाली होती. पण मला हेच माहित नव्हतं, कारण की मी सेल्फ स्टडी करत होते त्याच्याने आणि कुठली लायब्ररीला जॉईन नव्हती, त्याच्याने मित्र मैत्रिणी असं काही होते नाही. तर मला माहीतच नव्हतं की आपण क्लिअर झाल्यानंतर आपल्याला मेन्सचा फॉर्म भरायचा असतो. मी या भ्रमात होती की आपण जर क्लिअर केली कुठली एक्झाम तर आपल्याला आयोग मेसेज वगैरे काही करेल आणि आपल्याला इन्फॉर्म करेल की तुम्ही ही एक्झाम क्लिअर झाली आहे. अच्छा, म्हणजे फक्त प्रिलिमच्या बेसिसवर. तर मग माझा एक मित्र होता, तर त्याने म्हटलं अगं तू जी प्रिलिम निघाली होती म्हणे तू भरला नाही का फॉर्म? म्हटलं फॉर्म भरायचा असतो का? तर त्याने कपाळाला हात लावला आणि त्याने मग माझं जे नाव होतं प्रिलिम मध्ये गेलेलं त्याने ते मला स्क्रीनशॉट काढून पाठवलं. आता गेली म्हणे त्याची डेट. मग मला एवढं वाईट वाटलं, म्हणजे असं का होतं म्हटलं माझ्यासोबत, तोंडाशी येते आणि पुन्हा जाते. मग तो चान्स गेला माझा एक.
त्याच्यानंतर मी जी जी प्रिलिम दिली ते माझी प्रिलिम क्लिअर होत गेली. 2021 जी प्रिलिम दिली मी त्याच्यात टॅक्स असिस्टंटची कंबाईन ग्रुप सी ची, तर प्री पण निघाली, मेन्स पण निघाली, पण त्याच्यासाठी माझं जवळ सर्टिफिकेट नव्हतं. टायपिंग सर्टिफिकेट जे लागतं मला ते सर्टिफिकेट नव्हतं. आणि मग ही जी 2022 ची दिली तर ह्याच्यात माझा प्रिलिमचा म्हणजे स्कोर जो होता फर्स्ट आन्सर की नुसार 62 होता. तर मग बहुतेक तो सेकंड आन्सर की नुसार थोडासा काहीतरी कमी झाला, पण मी 4ही पोस्टसाठी इलिजिबल होती देण्यासाठी. हा, तर मग मी सागर सरांशी येऊन भेटले, तर सर म्हटले की मॅडम तुम्ही या म्हणे, मी तुम्हाला करेन म्हणे हेल्प. पण माझं हिमोग्लोबिन लेवल एवढी डाऊन आहे की मी एक दिवस एका पेपरसाठी जरी आली ना तर दुसऱ्या दिवशी मी पूर्ण आजारीच असते घरी गेल्या की. म्हटलं हे कसं होईल आपल्याच्याने, जर आपण अपडाऊन केलं तर अभ्यास तर राहील, अभ्यासाच्या जागी बस आपल्याला झोपूनच राहायला लागेल म्हटलं. तर मला थोडं वाईट वाटलं की आपण जाऊ नाही शकलो म्हणून. पण सर बोलले होते मला की तुम्ही या, मी तुमची हेल्प करेन म्हणून. तर ते तसं झालं. मग मी 4ही मेन्सचे फॉर्म भरले 2022च्या. तर कारण की तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं जे काही आपले 6 विभाग आहेत तिथे तिथे राहील एक्झाम असं ठरलं होतं त्यांचं. आणि मग वेळेवरच आलं नोटिफिकेशन आयोगाचं की नाही बा मुंबईला राहील एक्झाम. मग पुन्हा मला असं वाटलं की आता काय कुठे राहायचं. तरी माझ्या 2 मैत्रिणी आहेत मुंबईला. तर आता म्हटलं दोघींपैकी माझं मित्र म्हणजे काय म्हणते फ्रेंड सर्कल माझं खूप छान आहे. म्हणजे पहिल्यापासून खूप जास्ती सपोर्टिव्ह आहे. तर 2 माझ्या मैत्रिणी मुंबईला होत्या. तर म्हटलं आता जिच्या घराजवळून सेंटर आपल्या जवळ तिथे जाऊन आपण राहायचं. आणि सोबत येणार पण असं कोणी होतं नाही. आणि मी आईला कधीच म्हणजे असं वाटलं नाही की ती जर माझ्यासोबत आली तर घरी कोण लक्ष ठेवेल. तर म्हणून असं ठरवलं की मी SRचा पेपर नाही दिला, ASOचा तर मला द्यायचाच नव्हता, कारण की तिथे पूर्ण म्हणजे असं म्हटलं तरी चालतं की पूर्ण लाईफ आपली मग मुंबईतच जाईल. मुलीच्याने मला ते म्हणजे पॉसिबलच नव्हतं. तर ASOचा गेला ते मला फार वाईट नाही वाटलं, पण मला SRचा द्यायचा होता. अच्छा. हा, तर मग मी फक्त STIचा पेपर द्यायचा असं ठरवलं आणि PSIचा अमरावतीतच होणार होता तो दिला. तर STIचा पेपर म्हणजे मग माझी आता ही क्लिअर झाली. आणि PSIच्या ग्राउंडसाठी पण सर्वजण म्हणत होते की मॅडम तुमचं निघून जाईल. मला 237.7 मार्क्स येतात आहे ग्राउंडसाठी पण. तर मग आता हा रिझल्ट लागायच्या पहिले मी आपल्या अमरावतीला रूम केली होती. 2-4 दिवस ग्राउंडवर पण गेली. म्हणजे थोडं कठीण होतं, होईल की नाही होईल, पण तरी करायचं होतं, कारण की याचा रिझल्ट येईल नाही येईल हे आपल्या हाती नव्हतं. तर ग्राउंडसाठी तयारी सुरू केली होती. तर मग हा आपला रिझल्ट आला. अच्छा. हा रिझल्ट आला आणि जसं मी PSIच्या याच्यासाठी ग्राउंडसाठी तयारी करायला आली ना तर माझ्या मुलीने लगेचच माझ्या आईच्या फोन मधलं माझं नाव PSI अर्चना कोकाटे हा. आणि ते झालं. मग जसं STIचा रिझल्ट लागला म्हटलं आता हे सांगायला नको आपण, कारण की मागे ते तलाठीचं तसं झालं. आरोग्य विभागाची मी एक एक्झाम दिली होती, त्याच्यात 21 जागा होत्या, माझा 16वा नंबर होता. तर ती एक्झामच कॅन्सल झाली. प्रत्येक वेळी माझी मुलगी खूप खुश व्हायची, तिच्या 4-5 मैत्रिणींना सांगून यायची की आई हे होणार आहे. म्हटलं ह्या वेळी असं नको व्हायला. म्हणून मग मी हा STIचा रिझल्ट लागला, मी 2-4 जणांकडून क्लिअर केलं. पुन्हा आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये आली. म्हटलं सर हे नक्की आहे ना, झालं ना, म्हणजे मी घरी सांगू शकते का. तर मग इथे त्या दिवशी माझा सत्कार वगैरे झाला. तो सत्कार स्वीकारला मी आणि त्याच्यानंतर घरी जाऊन आईला फोनवरून नाही सांगितलं, डायरेक्ट जाऊन मग आईला सांगितलं की हो आई झालं. तर आईची पहिली प्रतिक्रिया होती की ती 5-10 मिनिट माझ्या गळ्यात पडून रडायलाच लागली. तिला सुचत नव्हती झालं बात आहे त्याचं म्हणून. हो, म्हणजे एकंदरीत मॅम एवढं सर्व परिस्थितीशी सामना करत असताना तुम्ही अभ्यास केला आणि आपण असं म्हणू शकतो की तो पहिला अटेम्प्ट होता तुमचा, जेव्हा तुम्ही डेडिकेशननी अभ्यास केला, प्रिपेअर केला आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये मग तुम्ही ही एक्झाम जी आहे किंवा ही पोस्ट आहे ही क्रॅक केली. आणि म्हणजे कसं जेव्हापासून मी अभ्यास सुरू केला तर मध्ये मध्ये एवढे काही म्हणजे कंडिशन असे आले ना, मी दिवसभर माझ्यासमोर पुस्तक असायचं, मी काय वाचायचं ते माझ्या डोक्यात काहीच एक शब्दही नाही जायचा. पण मी म्हणजे गॅप नाही दिली अभ्यासामध्ये, कारण की एक दिवस जरी आपण त्याच्यावरून उठलो ना अभ्यासावरून दुसरीकडे कुठे गेलो मग तिथे पुन्हा कोपअप करायला आपल्याला खूप त्रास जातो. असं खूप वेळ असं व्हायचं, मी दिवसभर पुस्तकं समोर घेऊन असायचे पण माझ्या डोक्यात शब्द नाही शिरायचे. मग मॅम अशा वेळेस जेव्हा आपण मेंटली स्टेबल नसतो तर मग तुम्ही काय उपाय केले किंवा काय प्रोसेस केली की आपण कसं लक्ष द्यायला पाहिजे किंवा लक्ष केंद्रित करायला पाहिजे? उपाय म्हणजे मॅडम माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. माझ्या मुलीला जर मी तिला जन्माला घातलाय तर तिचं म्हणजे पूर्णपणे तिची जबाबदारी ही माझी. दुसऱ्याच्या भरोशावर आपण तिला जन्माला नाही घातलंय हे मला चांगलं माहित होतं आणि माझ्याकडे दुसरं ऑप्शनही नव्हतं. आणि सगळ्यात मोठं मोटिवेशन म्हणजे मला सतत माझी मुलगी माझी आई समोर दिसायची त्याच्याने. आणि इव्हन एवढे वाईट दिवस काढू नये, मी माझ्या नवऱ्याकडे होते तेव्हा पण म्हणजे ती देवाची कृपा म्हणते मी माझ्यावर की माझ्या डोक्यात
एकाही वेळा असा विचार नाही आला की आपण सुसाईड करावं. हो. आणि सध्या मॅम हाच प्रॉब्लेम अनेक विद्यार्थ्यांशी होतो. कुठलंही टेन्शन असणार तर त्या टेन्शनमुळे आपण मेंटली स्टेबल राहत नाही आणि मग अशा वेळेस अभ्यासात लक्ष न लागणं किंवा लक्षात न राहणं ह्या सर्व गोष्टी होतात. तर मग ह्या सर्वांसाठी तुम्ही काय स्ट्रॅटर्जी काय होती तुमची ओव्हरऑल अभ्यासाची, कसं लक्षात ठेवायचं तुम्ही? मॅडम मी म्हणजे असा टाइम टेबल वगैरे काही बनवला नाही आणि बनवला नाही तो आपल्या MPSCचा अभ्यास करणाऱ्या सर्वांनाच माहित आहे. एखाद दिवशी फॉलो होतो नंतर तो पुन्हा मिस होतो. तर मी माझे काम, माझ्या मुलीचा अभ्यास जो काही समजा मी घ्यायची आणि घरचं आपलं समजा कामं वगैरे ते सगळं बनवून जेवढा आपला फावला वेळ मिळतो तो मी पूर्ण अभ्यासासाठी द्यायची. अच्छा, फावल्या वेळात तुम्ही मग अभ्यास करायचा? म्हणजे माझे कामं झाले, माझ्या मुलीचं झालं, समजा कुठे अजून आईला काही हेल्प पाहिजे असेल ते सगळं झालं की मी माझ्या ताईकडे दिवसभर असायची. कारण की मला लायब्ररी माझ्याच्याने दिवसभर बसणं व्हायचं नाही. तर त्याच्याने मग मी दिवसभर मला जेवढा वेळ मिळतो तेवढा माझा अभ्यासाचा वेळ. आणि तो पूर्ण तुमचा ऑनलाईन अभ्यासच असायचा असं आपण म्हणू शकतो. सकाळी उठल्यानंतर मी सकाळचा जो वेळ असतो तो पूर्ण पुस्तकातनं जे आपल्याला वाचायचं आहे ते आणि नंतरचं मग ऑनलाईन. अच्छा. आणि मग त्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त भर हा क्वेश्चन सॉल्व्हिंगवर. क्वेश्चन 1 तास माझा म्हणजे जसं सर्वजण म्हणतात की आपल्याला तशी सवय लागायला पाहिजे म्हणून मी 11 ते 12 माझा पेपर सॉल्व्हिंगचा वेळ. म्हणजे जो टाइम मॅनेजमेंट आहे तर त्यासाठी प्रॅक्टिसच तुम्ही केली. मग तुम्ही टेस्ट सिरीज लावली होती का या सर्वांसाठी? तशी ती मी विदर्भच्या टेस्ट सिरीज अजूनपर्यंत माझ्या लावलेल्या होत्या आणि टेलिग्रामवर भरपूर सारे पेपर्स टाकत असतात तर त्याचा पण मला खूप जास्त फायदा झाला. तर आपण असं म्हणू शकतो का किंवा तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काय सांगणार की टेस्ट सिरीजचं किंवा PYQ जे आपण म्हणतो तर त्याचं महत्व किती आहे या सर्व MPSC एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये? PYQचं तर मॅडम खूप खूप जास्त महत्व आहे. कारण की आपण म्हणजे बघा आपण जो काही अभ्यास करतो तो अभ्यास आणि जेव्हा आपण पेपर बघतो तर त्याच्यातली लँग्वेज एकदम डिफरंट असते. आणि आपण टेस्ट सिरीज जरी लावल्या तर टेस्ट सिरीज मधली पण म्हणजे लँग्वेज तेवढी अप टू द मार्क नाही राहत. किंवा आयोगाच्या ते सर्वजण सांगतात पण ते टेस्ट सिरीज घेणारे तो आपला क्वेश्चन सॉल्व्हिंगचे आपला टायमिंग मॅनेज होतो की नाही त्याच्यासाठी राहते. तर म्हणजे ते मॅनेजमेंटसाठी ते पण असू शकते आणि सगळ्यात महत्वाचे तर आयोगाचे क्वेश्चन्स तेच खूप जास्त महत्वाचे. अच्छा, म्हणजे कंबाईनची एक्झाम म्हटली की टाइम मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट असते. कारण एका तासात आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचं असतं. त्यासाठी अल्टिमेट सोल्युशन म्हणजे आपण प्रॅक्टिस करायला हवे आणि आपला अभ्यास. आणि पहिले तर माझी अशी सवय होती की पूर्ण पहिले सॉल्व्ह करून घ्यायची नंतर गोले भरायची. तर ते मला मग 1-2 वेळा खूप झटका लागला. म्हटलं नाही असं जर केलं तर आपण नक्कीच नापास होऊन जाऊ. तर मग मी आता एवढी सवय लावली होती की तो क्वेश्चन झाला की लगेच फील करायचा. आणि आता माझा टाइम मॅनेजमेंट माझं एवढं व्यवस्थित झालं होतं की तुक्के किती मारायचे हे त्यासाठी पण मी पहिले राऊंड चेक करून घ्यायची की बस 70 झाले ना आपले, आता जास्त तुक्के मारायची गरज नाही. म्हणजे माझं 1-2 वेळा काउंट करून व्हायचं की नाही आता आपण इतके मारायला पाहिजे तितके मारायला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही स्ट्रॅटर्जी ठरवली होती की 1 तास जर आपल्याकडे क्वेश्चन पेपर आला तर त्याला तुम्ही किती वेळा रीड करायचे? म्हणजे फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग असं काही होतं का? मॅडम म्हणजे जे आपल्याला कन्फर्म माहिती आहे ते तर लगेच सॉल्व्ह करून घ्यायचे. आणि ते थोडा डाऊट वाटतो किंवा आपल्याला कुठेतरी वाटल्यासारखं वाटतं हा पहिल्यांदा वाटलं ना ते करून घ्यायचं. आणि जिथे खूप जास्त विचार करावा लागतो तिथे थोडंसं सर्कल वगैरे करायचे नंतर यायचं. आणि हे जेव्हा आपण खूप जास्त प्रॅक्टिस करतो पेपर सॉल्व्हिंगची तेव्हाच जमते. नाही तर एक वेळा पण माझं सुरुवाती तसंच व्हायचं की म्हणजे अगदी 100 पर्यंत आपण पोहोचतो की नाही पोहोचतो हा पण डाऊट असायचा. पण नंतर प्रॅक्टिसनी मग तुम्ही मग ऍटलिस्ट तुम्ही 2 वेळा तरी क्वेश्चन पेपर रीड करून सॉल्व्ह करायचे. आणि काही मॅम तुमचं ओव्हरऑल अभ्यासाची काही स्ट्रॅटर्जी होती का किंवा स्मार्ट वर्क आपल्याला करायचं आहे असं काही, किंवा करंट अफेअर एक असा टॉपिक असतो की करंट अफेअरचं तसं आहे मला जे आपले वार्षिकी असते ती मला म्हणजे कधीच माझ्याच्याने ते पूर्ण वाचणं नाही झाली. घेतली ना ते तशीच्या तशी पडलेली राहायची. मी दररोज म्हणजे एक ना एक कुठला ना कुठला व्हिडिओ बघायची करंट अफेअरशी रिलेटेड. म्हणजे करंट अफेअर्स आहे तसं एकदम आपण एक्झामच्या अगोदर वाचतो म्हटलं ते घेऊन वार्षिकी ते कधीच होत नाही. तुम्ही रोजच्या रोज तेवढी मी एक सवय बनवली होती की रोज तो एक तो व्हिडिओ बघायचाच आणि त्याचा मला खूप जास्त फायदा झाला. जेव्हा 2022 ची मी जे दिली ना मेन्स तर प्रिलिम्स तर त्या प्रिलिम मध्ये मला 12 की 13 मार्क्स होते करंट अफेअरचे. अच्छा, म्हणजे डिसिप्लिन वेनी तुमचा स्टडी ओव्हरकम ते मी म्हणजे तेवढं माझं एक ठरलेलं होतं की नाही आपण करंट अफेअरचा तो व्हिडिओ म्हणजे कुठला आहे आजकाल तर म्हणजे एवढे सारे सोर्सेस आहे तुम्हाला जो योग्य वाटतो तो म्हणजे पकडायचा आपण आणि तो फॉलो करायचा. ठीक आहे. आणि मॅम मी सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारणार तुम्हाला विद्यार्थ्यांकडनं पण. जेव्हा आपण एक्झामच्या दिवशी सेंटरवर जातो आणि तिथे आपण बसतो तो जो पिरियड असते तो आपल्यासाठी एकदम हाय टेन्शनचा असते. कसं होणार, काय होणार, अनेक विचार आपल्या मनात येत असते, टेन्शन येते. तर ही गोष्ट तुम्ही कशी मॅनेज केली किंवा तुम्हाला असं काही व्हायचं का टेन्शन येत आहे किंवा? टेन्शन तर खूप जास्त असते मॅडम. म्हणजे मुख्यतः आता जो हा STIचा मेन्स दिली मी मुंबईला जाऊन
तर तिथे माझ्या मैत्रिणीची सोनल नाव आहे तिचं, सोनल देशमुख, तिची खूप खूप धन्यवाद म्हणते मी. आणि लाईफ टाईम म्हणजे मैत्रिणीत आपण आयुष्यभर लक्षात असतातच म्हणा, आपल्या सोबत असतातच, पण म्हणजे तिचं एवढं कौतुक म्हणावं की मी पहिल्यांदा गेली मुंबईला तर तिचे मिस्टर मला घ्यायला आले तिथे, आणि गेल्याबरोबर तिने अगदी चहा नाश्त्यापासून माझ्यासाठी तयार करून ठेवलं होतं. आता एवढ्या दूर कसं जायचं, तर ते पण तिच्याच्याने अगदी सॉल्व्ह होऊन गेला तो इश्यू. तिच्या मिस्टरांनीच ते सगळं मला ऑटोने कसं जायचं वगैरे त्यांनीच सगळं झालं. पण तिथे गेल्यावर माहितीये जे इन्व्हिजिलेटर असतात तर त्यांनी आम्हाला क्वेश्चन पेपर आन्सर शीट अशा वेळी दिली ज्यावेळी म्हणजे क्वेश्चन शीट वाटायचे असतात, म्हणजे अगदी वेळेवर. सगळेजण फुल एसी क्लासरूम होती तरी सर्वांना घाम फुटायला आला होता की एवढ्या वेळाने कसे वाटतात ह्या सर्व म्हणून. आणि एवढा जास्त कसं आपण एवढा खर्च करून आईने आपल्याला एवढे पैसे दिले जाण्या येण्यासाठी, आणि आता कसं तर तो म्हणजे स्ट्रेस तो खूप जास्त होता. पण सर्वजण म्हणतात की आपले डोळे बंद करा, डोळे बंद केले की मला माझी आई माझी मुलगी दिसायची. त्याच्याच्याने तो कितीही काही असला तर हाच वेळ आहे, बस आता ही शेवटची संधी आहे म्हणून, शेवटची संधी आहे, बस जे काही आहे ते ह्याच वेळी करून जायचं असं म्हणून दीर्घ श्वास घेतला आणि झालं. आणि कसं ह्या वेळचा पेपर पण सर्वजण म्हणतात आहे की जसे मागच्या वर्षीचे 4-5 वर्षाचे पेपर्स होते इकॉनॉमिक्सचे, तर त्याच्यापेक्षा हा वर्षीचा टफ होता. म्हणजे जसे आपण म्हणजे थोडंफार आपण प्रेडिक्शन करून जाऊ शकतो की नाही अशा टाईपचे क्वेश्चन्स येतील किंवा इकॉनॉमिक्स सर्वेवर विचारतील, ते खूप सारे आकडे आम्ही करून गेलो होतो, तर तसलं काही चालू नव्हतं. पूर्ण लॉजिकल याच्यावर जसे क्वेश्चन्स होतात तसे क्वेश्चन होते. आणि काय म्हणते त्याला ते म्हणतात ना सिली मिस्टेक किंवा खूप जास्ती प्रेशर, तर तो पॉलिटीची 19 नंबरची कलम आपल्या अगदी मुखगत असते, तर ती सगळं काही असून तरी माझा तो क्वेश्चन मी स्किप करून आली. असं झालं ते. म्हणजे कितीही काही आपण पेपर सॉल्व्हिंग म्हणा काही म्हणा, पण तो 1 तास असा असतो कितीही जरी म्हटलं तरी आपल्याला ते प्रेशर कुकर मध्ये असल्यासारखं ते फील होतेच. ते मॅनेज कसं करायचं याबद्दल काही सांगू शकता का तुम्ही? मॅनेज म्हणजे मॅडम आपली जे काही प्रत्येकाच्या घरची परिस्थिती काही ना काही असते, प्रत्येकाला काही ना काही असते, तर आपण कशासाठी येतो आहे आणि आपल्याला याच्यातून अल्टिमेट काय अचीव्ह करायचं आहे ते फक्त आपलं जर क्लिअर असेल ना तर आपण कुठलाही स्ट्रेस आपण मॅनेज करू शकतो. बरोबर. मग मॅम ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशीची तुमची रिॲक्शन काय होती हे सांगा आम्हाला. रिझल्ट म्हणजे मॅडम मला तर खरंच नव्हतं वाटत, म्हणजे कारण की माझं नशीब एवढं मस्त आहे ना की अगदी तोंडचा आलेला घास म्हणजे असं खेचून घेतल्यासारखा झाला. त्याच्याच्याने मी घरी गुरुवार होता तो दिवस, गुरुवारी रिझल्ट लागला, तर काहीच कुठे नाही. आता जसं मी सांगितलं की मी रूमवर होते तर रूममेट्सला पण नाही सांगितलं मी, बस फोनवर बोलणं सुरू होतं. दुसऱ्या दिवशी मग मी इन्स्टिट्यूटमध्ये आली, मग सगळं नाही आता झालंय बा आपलं क्लिअर. तर मग मी जेव्हा घरी मोर्शीला जात होते तो 1 तास माझ्यासाठी एवढा अवघड होता, म्हणजे मोर्शी येता येत नव्हती की कसं जायचं बा म्हणून. एकदाची घरी पोहोचली, बस आईला घट्ट मिठी मारून आई पण रडत होती आणि मी पण रडत होती. आणि त्यानंतरचा आतापर्यंतचा अगदी 360 डिग्रीने चेंज झालाय पूर्ण, लोकांचे ऍटिट्यूड पण आणि सगळं काही. आणि माझी मुलगी तर जाम खुश आहे. म्हणजे जे लोक आधी तुम्हाला नावं ठेवायची तर तीच लोक आज तुमचं कौतुक करतायत खूप जास्त. म्हणजे इव्हन माझ्या मुलीला पण लोकांच्या जे बिहेवियर आहे ज्याच्यात चेंज झालाय ते 9 वर्षाची मुलगी पण ऑब्झर्व करू शकते की आई हे असं झालं, आई ते तसं झालं. म्हटलं हो बाळा असंच असते, म्हणून आवर्जून माझं जिथे कुठे सत्कार होते ना मी तिला घेऊन जाते सोबत. असं असते, अभ्यास झाला रे असं असं असते, तिला कळायला पाहिजे, आपल्याला सांगायची गरज नाही. बघ आईला असे म्हणायचे ना पहिले, आता बघ ते लोक स्वतःहून भेटायला येतात आहे, स्वतःहून बोलतात आहे, तर ती माझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी असते. अच्छा, म्हणजे जो आत्मसन्मान तुम्हाला कुठेतरी वाटायचा की मी गमवत आहे तेच तो तुम्हाला म्हणजे दुसऱ्याचं कितपत ऐकायचं हे आपलं आपणच ठरवायला पाहिजे. अच्छा मॅम, बघा अनेक आपल्या फील्डमध्ये गृहिणी असतात किंवा काही लोक जे जॉब करून पण प्रिपरेशन करतात, पण त्यांची नेहमी एक तक्रार असते की आम्हाला वेळ मिळत नाही किंवा मग आमचे लहान बाळ आहे किंवा इतर कामं आहे, मग अशा वेळेस कसा अभ्यास करायचा, कसं ऍडजस्ट करायचं, तर अशांना तुम्ही काय सांगणार? मॅडम ते कसं म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आता जॉब करणाऱ्यांचा त्यांचा कुठला टाइम असतो, त्यांनी तो तसा समजा स्वतःच्या कन्व्हिनियन्सनुसार जर थोडा वेळ काढतो म्हटलं ना तर थोडाफार वेळ प्रत्येक म्हणजे व्यक्ती काढू शकतो काही ना काही. ते आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनल लेव्हलवर तो त्याला तेवढा ऍडजस्ट करावाच लागतो. आणि जर म्हटलं की माझ्याच्याने होतच नाही तर मग कितीही वेळ असला तर तो अपुराच पडतो. हो, त्यामुळे आपण मॅनेज व्यवस्थित करू. मॅनेजमेंटवर नक्कीच आहे. आणि कित्येक वेळा असं व्हायचं की जेव्हा मेन्स एक्झाम असायच्या तर मग मी माझ्या ताईकडेच राहायची आणि माझी मुलगी माझ्या आईकडे राहायची, कारण की तो मला येण्या जाण्याचा तो अर्धा तास मला खूप जास्त वाटायचं की नाही आपला वेळ नको जायला. अच्छा, मग तेव्हा पण तुम्ही प्रिपरेशन करायचं, वाचायचे? हो,
अच्छा, म्हणजे कुठलाही फावला वेळ जर तुम्हाला मिळतोय तर त्याचा वापर तुम्ही अभ्यासासाठी करायचं. कारण की माझ्याजवळ दुसरा ऑप्शनच नव्हता मॅडम. जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा विद्यार्थी क्विट करतात की नाही आता मी एवढ्या वर्षाचा झालो, आता माझ्याच्याने होणार नाही, तिथनं मी स्टार्ट केलं. आणि माझ्याजवळ आता वेळच नव्हता ना जास्ती. आता माझा 37 आहे, बस 1-2 अटेम्प्टच ते माझे झालं. मग आणि मला 1-2 जणांनी म्हटलंय की नाही बा तू आता काहीतरी जॉब करायला पाहिजे. तर मी माझ्या आईला हेच म्हटलो, ताई हे कॉन्ट्रॅक्च्युअल आणि ट्युशन्स हे आयुष्यभरच आहे म्हटलं. एक वेळचं माझं एज निघून गेलं, त्याच्यानंतर मला गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर नाही होता येणार. तर आई म्हटली की तुला करायचं ना कर, बाकीचे जे बोलतील त्यांना बोलू दे. तर त्याच्यानं आईचा खूप जास्त सपोर्ट होता. मला जे काही लागलं ते पण, आणि इव्हन माझ्या मुलीला सांभाळण्यात पण. तर तिने खूप सारे रोल प्ले केले आमच्या आयुष्यामध्ये. तर आज जे काही आहे ते सर्व माझ्या आईच्या. अच्छा मॅम, तुमचा जो एकंदरीत अभ्यास आहे तो ऑनलाईनच्या माध्यमातून होता. तर मला सांगा, ह्या सर्व प्रिपरेशनमध्ये एक आपण जे कोचिंग घेतो किंवा कुठलाही विद्यार्थी कोचिंग लावतो तर ते खरंच फायद्याचं असते का? त्याचा रोल काय वाटतो तुम्हाला, की कोचिंग आवश्यक आहे की तुम्ही सेल्फ प्रिपेअर करू शकता? असं काही नाही मॅडम. म्हणजे आता ज्याला जे वाटते त्याने ते करावं. म्हणजे कसं, आता आपण जर समजा कुठलं पुस्तक वाचायला घेतलं, ते समजा आपण स्वतः जेव्हा वाचतो तर तेव्हा आपल्याला खूप जास्त वेळ लागतो. म्हणजे समजते, असं नाही की ते समजणार नाही, पण ते स्वतःच्या लेवलवर जेव्हा आपण वाचतो तर त्याला स्वतः समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. आणि मग जर समजा आपल्याला कोणी शिकवणार असेल तर थोडा वेळ कमी लागतो. आणि राहिला प्रश्न कोचिंगचा, तर कोचिंग ही प्रत्येकाची म्हणजे स्वतःचा काय म्हणते प्रश्न आहे. जर कोणाचं आपण पैसे नसेल तर तो नाही आर्थिक परिस्थिती, पण जर लावलंय तरी बेस्ट आहे. आणि जसं सर नेहमीच म्हणत असतात की कोचिंगवाले शिकवणारे प्रत्येकांना शिकवतात, पण कोचिंग नंतर आपण सेल्फ प्रिपरेशन जे आहे ते आपण कोणत्या लेवलवर जाऊन करतो हे पण खूप जास्त मॅटर करते. आणि कोचिंगचं म्हटलं जर जो अफोर्ड करू शकतो त्याने लावले तरी वेल अँड गुड, आणि जो लावू नाही शकत तर त्याने स्वतः म्हणजे होऊन जरी प्रिपेअर केलं तरी तो करू शकतो. जो अचीव करतो तो करतोच. अच्छा, म्हणजे ज्यांनी प्रॉपर डिसिप्लिननी हार्डवर्कनी स्टडी केला तर तो नक्कीच अचीव करू शकतो. जसं सर नेहमीच म्हणतात की आम्ही क्लासमध्ये शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवतो, मग प्रत्येकाचा रिझल्ट का नाही येत, तुम्ही स्वतःहून त्याच्यात किती पुट करता आहे हे खूप जास्त मॅटर करते. ठीक आहे. तर मॅम, जाता जाता आपले ओव्हरऑल एवढे सर्व विद्यार्थी आहेत जे तुम्हाला आज बघतायत, तर त्यांना तुम्ही काय सांगणार? सांगायचं म्हणजे बघा, जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं होतं की माझा गोलच नव्हता की मी केव्हा काय करायला पाहिजे. जर तुमचा एक गोल असेल ना तर तो गोल आपल्याला कोणत्या दिशेने जायचा आहे तो मार्ग आपल्याला अगदी व्यवस्थित दाखवतो. मला ही गोष्ट खूप वेळाने म्हणजे समजली. आता जसे मी माझ्या मुलीच्या बाबतीत क्लिअर आहे, तिला ग्रह तारे हे सायन्समध्ये खूप जास्त तिला इंटरेस्ट आहे. तर आता मला तिचं म्हणजे थोडंफार ओळखायला आलं की आपली मुलगी ह्या फील्डमध्ये जाऊ शकते. पण मी एवढी मोठी असून मला हे माझं स्वतः खूप म्हणजे वेळाने मला कळलं. तर प्रत्येकानं असंच नाही की नोकरीच झाली पाहिजे, तुम्हाला जे ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते तुम्ही केलं पाहिजे आणि ते लवकर ठरवायला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. आणि मॅम, सध्या तुम्ही ज्या गृहिणी आहेत आपल्या, तर त्यांच्या परिस्थिती किंवा त्यांची ज्या सध्या पोझिशन आहे त्याशी तुमचं साधर्म्य आहे, कारण तुम्ही स्वतः एक गृहिणी आहे, तुम्ही आई आहे. तर अशा सर्व महिलांना की ज्या प्रिपरेशन करत आहे किंवा त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगणार? स्पेशली नक्कीच करू शकता. म्हणजे असं काही नाही की आता मुलगी आहे किंवा गृहिणी आहे तर करू नाही शकत. आपल्याला जर स्वतःची इच्छा असेल ना तर नक्कीच करू शकता. आता हेच जर मी म्हणजे सगळं काही माझं ऑल अँड वेल सुरू असतं ना तर तेव्हा मी कदाचित नाही करू शकलीच ते तेवढं. पण आता माझ्यावर कंडिशनच अशी होती की डू अँड डाय अशी सिच्युएशन होती, त्याच्याने मला ऑप्शनच नव्हता. आणि मग ते म्हणते ना, काहीतरी जर आपल्याला मोटिव्ह असेल तर आपण पूर्णपणे 100% त्याच्यात ओतून आपण ती गोष्ट करू शकतो, फक्त इच्छा असली पाहिजे. अच्छा, ठीक आहे मॅम, तुम्ही तुमचा एवढा महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला, आपल्या स्टुडंटला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. धन्यवाद विदर्भ IAS. म्हणजे मला जे काही माझं बोलायचं होतं, माझ्या फिलिंग्स शेअर करायच्या होत्या, त्याच्यासाठी तुम्ही मला इथे बोलावलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला आपलं आजचं हे सेशन कसं वाटलं, यावर तुमची काय मते आहे हे आम्हाला नक्कीच कमेंट सेशनमध्ये कळवा. धन्यवाद.